जय शिवराय मित्रांनो, एखादं युद्ध फक्त तलवारीने जिंकलं जात नाही, तर ते पोटाच्या जोरावर जिंकलं जातं. हे वाक्य जगातल्या मोठ्या लष्कऱ्यांनी तज्ञात पण छत्रपती शिवाजी महाराजांनी हे 350 वर्षांपूर्वी सिद्ध केलं होतं. जेव्हा शत्रू एखादा किल्ला सहा महिने वेढून बसायचा, तेव्हा गडावरचे हजारो मावळे काय खायचे, त्यांची ताकद कशी टिकून राहायची, आज आपण पाहणार आहोत. शिवरायांचा तो मॅनेजमेंट गुरु अवतार, ज्याने स्वराज्याची रसद कधीच कमी पडून दिली नाही. महाराजांनी प्रत्येक किल्ल्यावर कोठ्या उभारल्या होत्या. या कोठ्यामध्ये फक्त धान्य नव्हतं, तर ते कसं साठवायचं याचं शास्त्र होतं. महाराजांची आज्ञा होती, धान्य जुने झाले की ते वापरून टाकावे आणि नवीन साठवावे. म्हणजे आजच्या काळातला फर्स्ट इन फर्स्ट आउट हा मॅनेजमेंटचा नियम महाराज त्या काळात पाळायचे. धान्य सडू नये म्हणून ते साठवण्याच्या जागा कोरड्या आणि हवेशीर ठेवल्या जायच्या. दुष्काळ पडला तरी स्वराज्यातला मावळा उपाशी राहणार नाही याची ही पूर्वतयारी होती. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पाणी. गडावर हजारो लोक असताना पाण्याचे दुर्भिक्ष्य भासू नये म्हणून महाराजांनी तळी आणि टाकी खोदली. गडावर आधी पाणी पाहावे, मगच गड बांधावे, हे महाराजांचे सूत्र होते. उन्हातही ही टाकी आटू नये म्हणून त्याची रचना अतिशय शास्त्रीय होती. शत्रूने गडाच्या पाणी पुरवठा तोडला तरी गड वर्षानुवर्ष लढत राहायचं. याचं कारण म्हणजे ते जलव्यवस्थापन. महाराज जेव्हा लांबच्या मोहिमेवर जायचे, दक्षिण दिग्विजय, तेव्हा हजारो सैनिकांचा वंजारी व्यापारी असायचे. हे वंजारे धान्य आणि गरजेच्या वस्तूचा पुरवठा करायचे. महाराजांचा कडक नियम होता, रयतेच्या भाजीच्या देठाला हात लावू नका. शत्रूच्या मुलखात जाताना रसद मिळवण्याचे तंत्र आणि मुलखात रयतेचे रक्षण करत रसद साठवण्याचे नियोजन हे खरोखरच शिकवण्यासारखे आहे. मित्रांनो, तलवार चालवणं हे शौर्य आहे, पण हजारो लोकांच्या पोटासाठी व्यवस्था आधीच करून ठेवणं हे विजन आहे. स्वराज्याचा पाया हा केवळ युद्धावर नाही, तर अशा सूक्ष्म नियोजनावर आधारलेला होता. तुम्हाला महाराजांचा हा पैलू माहीत होता का? कमेंटमध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. जय भवानी, जय शिवाजी.